नमस्कार मित्र हो, स्वागत आहे ज्ञानगंध विथ विनायक या यूट्यूब चॅनलमध्ये. नवीन शैक्षणिक वर्षात नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहे. शालेय पोषण आहार या वेबसाईटवरती दररोज शिजवलेल्या तांदूळ माहिती कशी भरायची आणि आपल्या शाळेवर आलेला स्टॉक कसा नोंदवायचा. सर्वप्रथम आपण वेबसाईटला गेल्यानंतर कधीकधी स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे आपणाला दिसतं, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोसीड एनिवे केल्यानंतर आपल्याला त्या साईटला जाता येतं. आता या ठिकाणी साईटला गेल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला विंडो ओपन झालेली दिसते. या ठिकाणी शाळेचा UIS कोड आणि आपल्याला एमडेम ॲपचा म्हणजेच एमडेम वेबसाईटवरचा शालेय पोषण आहारसाठीचा पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पासवर्ड जर आपणास माहीत नसेल तर संच मान्यता स्कूल पोर्टल आणि एमडेम या वेबसाईटसाठीचा पासवर्ड हा एकच असतो. कधीकधी काही बांधव पासवर्ड बदललेला असतो, तो लक्षात राहत नाहीत. त्यावेळेस आपणाला स्कूल पोर्टलवरचा पासवर्ड बदलल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नवीन पासवर्डनं लॉग इन होऊन आपणाला हवा तो पासवर्ड ठेवता येतो. तर या ठिकाणी या शाळेचं लॉग इन झालेलं आहे. लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम ही जी स्क्रीन आहे ती डेस्कटॉप साईट आहे, त्यामुळं आपणाला असा इंटरफेस दिसतो आहे. या ठिकाणी ॲप डिटेलमध्ये पाहिल्यानंतर डिव्हाइस डिटेलमध्ये या शाळेच्या लॉग इनवर 2 मोबाईलवरती ॲप इन्स्टॉल केलेलं दिसत आहे. हे कसं ओळखायचं? या ठिकाणी मोबाईल नंबर आणि सर्व डिटेल आलेत, याचा अर्थ या साईटसाठी या शाळेसाठी या ठिकाणी रजिस्टर मोबाईल या ठिकाणी दिसत आहेत. आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणचा मोबाईल नंबर जर बदलायचा असेल तर इथं आपल्याला चेंज डिव्हाइस म्हणून आपल्याला बदलता येतो आणि चेंज डिव्हाइस केल्यानंतर आपल्याला तालुका लॉग इनवरून आपल्याला नवीन मोबाईल नंबर ॲड करून करता येतो. या ठिकाणी आता स्टॉक आलेला आपण कसा नोंदवायचा याची माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत. तर या ठिकाणी दिनांक टाकली, शालेय पोषण आहार पुरवठादार एमडीएम प्रोव्हायडर असं या ठिकाणी निवडलं आहे. आता ज्या ज्या भागात पावतीवर जो पुरवठादार असेल तो या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे. आता स्टॉक प्रोव्हायडर कधीकधी आपण इतर शाळेतून घेतो तर तिथं अदर स्कूल करायचं आहे, किंवा कधीकधी स्टॉक संपल्यानंतर आपण खुल्या बाजारातून माल विकत घेतो तर तिथं अदर ओपन मार्केट असं निवडायचं आहे. आता या ठिकाणी हे सर्व टाईप करत आहे. शालेय पोषण आहार वेबसाईटवरती ॲपने आणि वेबसाईटने अशा दोन्ही पद्धतीने माहिती भरता येते. कधीकधी ॲपला रन एरर येतो, माहिती पुढे गेलेली दिसते, परंतु ॲपमध्ये माहिती भरलेला मॅसेज येऊनसुद्धा कधीकधी माहिती भरल्या जात नाही. वेबसाईटवरती माहिती भरल्याची खात्री करून घेता येते आणि हे अधिक सोयीचं असतं, जेणेकरून आपला आलेला आणि खर्च केलेला तांदूळ दिवसनिहाय व्यवस्थित राहतो आणि आपण केलेल्या माहितीचा आपणास पाठपुरावाही खात्री करून घेता येते. चला तर आता आलेला स्टॉक कसा भरायचा हे पाहूयात. या ठिकाणी तांदूळ सर्वप्रथम घेत आहे. दिनांक टाकल्यानंतर तांदूळ हा 100 किलो आणि पुढे 0.30 हा ग्रॅमसाठी आहेत. अशाच पद्धतीनं सर्व डाळी आणि धान्यादी मसाले पदार्थ यांची माहिती एक एक करून भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर आपणास या ठिकाणी सेव्ह करता येते. सेव्ह केल्यानंतर ज्यावेळेस पुढील स्टॉक येतो त्यापूर्वी ही माहिती आपणास फायनलाइज करावी लागते. या ठिकाणी माहिती सेव्ह केल्यानंतर आपणास ती एडिट करता येते, दुरुस्त करता येते. जर नजर चुकीनं आपली माहिती चुकली
तर एडिटमधून आपणास ती दुरुस्त करता येते. नाही तर आपण जर सेव्ह केलं तर आपणास ही माहिती फायनलाइज करण्यापूर्वी ती खात्री करून घ्यावी लागते. या ठिकाणी सर्व धान्यादी प्रमाण आणि त्यांचं वजन पावतीनुसार टाकून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तांदूळ आणि धान्यादी पदार्थ एकाच दिवशी आलेले आहेत, त्यामुळे दोन्हीही एकाच तारखेला भरत आहे. कधीकधी तांदूळ वेगळ्या तारखेला, धान्यादी वेगळ्या तारखेला प्राप्त होतात. त्यावेळेस ज्या तारखेला जो पदार्थ वस्तू प्राप्त आहे त्या तारखेला वेगवेगळे स्वतंत्र भरावी लागते. हे भरल्यानंतर या ठिकाणी पहा आपण भरलेली माहिती दिसते आणि या ठिकाणी सेव्ह ॲज ड्राफ्ट केलं जातं. आता या ठिकाणी एक बॉक्स आलेला आहे. या बॉक्समध्ये आपणास पुढील माहिती भरण्यापूर्वी ही माहिती फायनलाइज करावी लागेल असं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आपणास शाळेवर आलेला धान्यादी आणि तांदूळ यांचा स्टॉक कसा भरायचा हे समजलं असेल. आता या ठिकाणी हे ॲप लॉग आऊट झालेलं आहे. आता परत एकदा शाळेच्या UDIS आणि शालेय पोषण आहारच्या पासवर्डने लॉग इन करूयात. ॲप चालू असताना खूप वेळ झाला की ॲपमधून ॲटोमॅटिकली लॉग आऊट होतं, तेव्हा आपणास पुन्हा लॉग इन करावं लागतं. आता या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये शालेय पोषण आहार किंवा इतर शालेय वेबसाईटचे पासवर्ड आपणास सेव्ह करून ॲटो सेव्ह करता येतात. या ठिकाणी ॲटो सेव्ह केलेलं आहे. आता या ठिकाणी शाळेचं लॉग इन झाल्यानंतर चेकबॉक्स आलेला होता, त्याला क्लिक करून ओके म्हणलं की या ठिकाणी या शैक्षणिक वर्षातील जून महिन्यातील हा स्क्रीन दिसत आहे. आता या ठिकाणी आपणास पुन्हा एकदा या ठिकाणी प्रिव्हियस मंथ डाटा क्लोजिंग बॅलन्स फायनलाइज केलेला आहे. आपण त्याला क्लिक करत गेल्यानंतर आज दिनांक, आता पहा या ठिकाणी डेली अटेंडन्सला क्लिक केलं की अशा पद्धतीनं खिडकी दिसते. आता या ठिकाणी आजची डाळ जो की आपल्या जिल्ह्यात मेनूनुसार आजचा दिवस असेल तो दिवसाची धान्यादी डाळ या ठिकाणी निवडलेली आहे. 1ली ते 5वी वर्गाचा पट या ठिकाणी प्रेझेंट आणि मील सर्व्ड असे 2 भाग आहेत. प्रेझेंट प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी शाळेतील या ठिकाणी टाकायचे आहेत. काही जण या ठिकाणी पट टाकतात. तसे न करता पट आणि उपस्थिती यांच्यामध्ये तफावत असू शकते. उपस्थिती कमी असेल तर प्रत्यक्ष उपस्थिती ती या ठिकाणी नोंदवायची आहे. आता या ठिकाणी 1 ते 5 वर्ग आणि 6 ते 8 असं विभागणी वेगवेगळी असते. या ठिकाणी 1 ते 4 वर्ग असल्यामुळे 1 ते 4 वर्गाच्या खिडक्या ओपन झालेल्या आहेत. या ठिकाणी प्रेझेंट आणि मील सर्व्ड शाळेत मुलं जेवढी उपस्थित आहेत तेवढ्या सर्व मुलांनी शालेय पोषण आहाराचा लाभ घेतला असे आकडेवारी नमूद केलेले आहे. आणि या ठिकाणी 6 ते 8चे वर्ग नसल्यामुळे खालील टॅब क्लोज आहेत. या ठिकाणी आपण सेव्ह केल्यानंतर ग्रीन स्क्रीन येते आणि डाटा सेव्हड सक्सेसफुली असा मेसेज येतो. आता या ठिकाणी पहा परत होमला गेल्यानंतर दिनांक 15 रोजीचा बॉक्स जो की यापूर्वी केशरी होता तो निळसर झालेला आहे. याचा अर्थ त्या दिवसाची माहिती भरली गेलेली आहे. अशा पद्धतीनं अगदी सहज सोप्या पद्धतीनं शिक्षक बांधव आणि शिक्षक आपल्या शाळेची शालेय पोषण आहाराची माहिती सोप्या पद्धतीने आपल्या वेबसाईटवरती भरू शकतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा आणि चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.